नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदी आणि सुखी नक्कीच राहा. तर आपण दिवाळीबद्दल आज बोलूया. दिवाळीचा प्रत्येक हा दिवसच खूप विशिष्ट असा असतो. प्रत्येक दिवसाचं वेगळंच महत्त्व आहे त्या 5 दिवसांचं. त्याच्यामधलेच धनतेरस हा दिवस विशेष खास असतो. म्हणजे सेवा करायला सुद्धा आणि खरेदी करायला सुद्धा. मग त्याच्यामध्ये आपण काय खरेदी करावं नक्की हे आपल्याला कळत नाही. तर अशा काही लक्ष्मीकारक 5 वस्तू मी आज सांगणार आहे. त्या तुम्ही नक्कीच खरेदी करा. आपल्याला सोनं, नाणं हे काही खरेदी करण्या समजा आपल्याकडे पैसे तेवढे नसतील किंवा आपली परिस्थिती तशी नसेल तर काही हरकत नाही. सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू आहेत, त्या आपण खरेदी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट हळद. हळद ही अत्यंत लक्ष्मीकारक आहे. ही लक्ष्मी पैसा खेचून आणण्याचं काम करते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू. झाडू तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण धनतेरस दिवशी खरेदीच करतो. एकदम 2-3 झाडू असे खरेदी करायचे आणि आणून ठेवायचे. ते काही वाया थोडी जातात, ते आपण घरामध्ये ठेवू शकतो. जेव्हा आपला झाडू पहिला खराब होईल तेव्हा नंतर वापरायचा. असे 3 झाडू आणायचे. तिसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठसुद्धा लक्ष्मीकारक आहे. चौथी गोष्ट म्हणजे लाह्या बत्तासे, जे आपण लक्ष्मीपूजनासाठी वापरतो. ते लाह्या बत्तासे आपण त्या दिवशीच खरेदी करायचे. आणि 5वी गोष्ट म्हणजे एखादी छोटीशी जर जमलीच तर गुंजभर सोनं किंवा चांदी. नसेल जमलं तर काही हरकत नाही, पण ह्या गोष्टी अत्यंत लक्ष्मीकारक आहेत. आणि कवड्यासुद्धा 5 तरी कवड्या त्या दिवशी घ्याच धनतेरस दिवशी. कारण कसं होतं की एखाद्या दिवसाला एक विशिष्ट महत्त्व असतं आणि त्या दिवशी आपण जर लक्ष्मीकारक वस्तू घेतल्या तर त्या जास्त इफेक्टिव्ह होतात. त्यानंतर चार्ज कशा करायच्या हे मी सांगणारच आहे, पण त्या धनतेरस दिवशी ह्या वस्तू नक्की खरेदी करा. नमस्कार.